आता एक महत्त्वाची बातमी, कोथिंबीरीची जुडी चक्क 450 रुपयांना विक्री झाली। तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याची कोथिंबीरीची जुडी चक्क 450 रुपये किमतीला विकली गेली। एक नंबरच्या कोथिंबीरीला शेकडा 45,000 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी खुश झालाय। तर भाज्यांना चव देणाऱ्या कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडल्यानं गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी बघितलं तर रोजच्या वेळेला याच ठिकाणी कोथिंबीर असेल किंवा इतर पालेभाज्या असेल यांच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असते आणि याचा जो विक्रेते जे आहेत ते या ठिकाणी विकत असतात आणि भाजीपाला घेण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात। मात्र काल झालेल्या लिलावामध्ये कोथिंबीरीला तब्बल 1 नंबरच्या कोथिंबीरीला 450 रुपये प्रति जुडी एवढा भाव मिळाला आहे, तर 3 नंबर 4 नंबर अशा कोथिंबीरीला 200 ते 250 रुपये एवढा भाव मिळालेला आहे। काल लिलावामध्ये कोथिंबीर 45,000 रुपये गेलेली आहे, 450 रुपये जुडी। कारण आवक कमी, पावसामुळे माल कमी आलेला होता। बाकी इतर भाज्यांचा बाजार सर्वच टाईट आहे, माल एकदम आवक कमी आल्यामुळे बाजार वाढलेली आहे। 40 ते 50% एवढा जो भाव आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक। बातमी आता बीडमधून आहे। बीडमध्ये सततच्या पावसामुळे कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय, तर शेती पिकांमधल्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कपाशीच्या पिकाला मोठा फटका बसला। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झाली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। बीड जिल्ह्यामध्ये मागील काही तासापासून संततधार पाऊस पडत आहे, त्यामुळं शेती पिकांचंही आता मोठं नुकसान होणार आहे। कारण बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अशा पद्धतीचं तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये नद्यांचं असेल, ओढ्यांचं पाणी घुसलेलं आहे। कपाशीचं जे पीक आहे त्या मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातातोंडाशी आलेले पिकं आता पावसानं हिरावलेली आहेत असंच म्हणावं लागेल। अनेक ठिकाणी जे आहेत तळ्याचं स्वरूप शेतीला प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे आता पंचनामे करावेत अशी मागणी देखील शेतकरी करतायत। विष्णू बुर्गे, जी24 तास, बीड। तिकडे बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातले सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, शेतात गुडघाभर पाणी साचलंय आणि याचा मका तसंच सोयाबीन पिकाला फटका बसला, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी मदतीची अपेक्षा करतायत। हे माझं शेत आहे, हे सगळं पाणी तुंबलेलं आहे। आजपर्यंत आम्ही याच्यावर भरपूर खर्च केलेला आहे। 4 फवारे मारले, 2 वेळा खत दिलं आणि 2 वेळा निंदून सुद्धा वारच्या काय बघा। पण हे बरसाच्या पाण्याने हे सगळे शेत ओले चिम झाले आणि सगळे नुकसान झालेलं आहे। आम्ही जेवढा खर्च होता तेवढा इथे लावलेला आहे। आमच्याजवळ आता पैसा काही नाही आहे, परंतु मग आता उत्पन्न सुद्धा काही देखील निघू शकत नाही। आता याच्या पुढे काय करावं हे आम्हाला चिंता पडलेली आहे। तर तिकडे अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात संततधार पावसामुळे 8 ते 10 गावातल्या सोयाबीनच्या पिकाला शेंगाच उगवल्या नाहीयेत, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि काँग्रेसने केला। आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली, तर दुसरीकडे काँग्रेसने शेतकऱ्यांचं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली। आमची मागणी आहे की पीक विम्याशिवाय वेगळी मदत शासनाने या शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे। म्हणजे चांगला पाऊस होता असं वाटलं की पिकं चांगले येतील, पण जी अतिवृष्टी झाली आणि काल परवापासून 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस या परिसरात झाला, वेगळी अशी मदत शासनाने यांना जाहीर करावी अशी आमची मागणी आहे। काँग्रेस कमिटीची, किसान काँग्रेसची, आणि पीक विम्याचे सर्वे तातडीने सुरू करावे। सर्वांना विम्याच्या क्लेम सोबत एक विशेष मदत देण्याची गरज त्या सर्व शेतकऱ्यांना।
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 2 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नांदेड जिल्ह्यात सलग 2 दिवस अतिवृष्टीची नोंद झाली। अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। हिमायतनगर तालुक्यातल्या पैनगंगा नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पुराचं पाणी शेतात घुसल्यानं सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांचं नुकसान झालंय। शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। कालच्या जे 31 तारखेच्या रात्री 8 वाजतापासून सुरू झालेल्या पावसामुळे आज हिमायतनगर तालुक्यातील कामारीपासून ते कोठा तांड्यापर्यंत पूर्णतः हजारो हेक्टर शेती आज पाण्याखाली गेलेली आहे। ढगफुटी पाऊस होत आहे, त्याच्यामुळे पैनगंगा नदीने रुद्र रूप घेतलेलं आहे आणि शेकडो हेक्टर सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर आपले पंचनामे करून जे आपल्याला मोबदला आहे ते लवकरात लवकर देण्यात। आता राज्यातल्या शेती संदर्भातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। हिंगोली जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीची आणि नुकसानीची पाहणी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली। सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरगाव पूल, सोडेगाव, आडगाव या ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली। तसंच शहरातल्या बांगर शहर भागातल्या दुकानांची आणि घरांच्या नुकसानाची पाहणी केली। प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले। धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न देखील मिटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नसला तरी वर्धा, पैनगंगा नद्यांच्या पुराचा फटका जिल्ह्यातल्या शेतीला बसलाय। स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त शेतीची पाहणी केली। मारडा, पिपरी गावातल्या क्षेत्राची पाहणी करत शेतकऱ्यांना तातडीनं पीक विम्याचे पैसे देण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। मुसळधार पावसामुळे वाशिमच्या अडाण नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। शेतजमिनी पूर्ण पाण्याखाली गेल्या, त्यात सोयाबीन, तूर, कपाशीचं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।